देशाचे शिक्षण मंत्री झोपेत आहेत का? थोडीशी जरी लाज असती तर त्यांनी राजीनामा दिला असता. विजय वडेट्टीवार. मोटेगावकरच्या नावाने काही लोक काँग्रेसला या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित देशमुख यांच्या प्रचारातील वक्तव्यावरून सरकारचे दोष झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाचे शिक्षण मंत्री काय करत आहेत? ते झोपेत आहेत का? त्यांना याचं गांभीर्य नाही का? गेल्या 10 वर्षात जर 25 वेळा नीटचा पेपर फुटत असेल आणि सिस्टममधील लोक त्यात सहभागी असतील तर मंत्रिमंडळाची काही जबाबदारी आहे की नाही? धर्मेंद्र प्रधान यांना थोडीशी जरी लाज असती तर त्यांनी राजीनामा दिला असता. मात्र ते राजीनामा देणार नाहीत कारण या सरकारच्या मंत्र्यांमध्ये नैतिकता उरलेली नाही. या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांचं भवितव्य खराब होत आहे असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. पाहूया ते काय म्हणतात. एक नवीन जे आहे नावं पुढे येत आहे, अशा पद्धतीने गोंधळ होत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी वारंवार अशा घटना बघा, याला मला असं वाटतं की मोटेगावकरांच्या नंतर काही मूर्ख लोकांनी ट्रेन करून त्याला काँग्रेसला गोवण्याचा प्रयत्न. अमित देशमुख साहेबांच्याकडे प्रचारात ते काही स्टेटमेंट केलं तेवढ्यावर. खरं तर मूळ सरकारचा दोष आहे. काय करतायत देशाचे शिक्षण मंत्री? झोपाकडे आहे, त्यांना काही अक्कल नाही. 10 वर्षामध्ये 25 वेळा जर नीटचा पेपर फुटतो आणि त्यावर जर त्या सिस्टम मधील लोकच त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत तर मग मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? आणि थोडी तरी लाज असती धर्मेंद्र प्रधानांना तर त्यांनी राजीनामा दिला असता. पण ते राजीनामा देऊ शकत नाही कारण नैतिकता नीतिमत्ता या सरकारच्या मंत्र्यामध्ये नाही, कुणामध्येच राहिली नाही. आणि या संपूर्ण याच्यामध्ये आयुष्य पोरांचे उद्ध्वस्त होत आहे आणि या संदर्भात हे गंभीर नाही. खरं तर इतक्या वेळा पेपर फुटल्यानंतर एक क्षणभरही त्या पदावर राहण्याचा त्या मंत्र्यांना अधिकार नाही. त्याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे होता. राहुल गांधीजींनी, आमच्या नेत्यांनी सुद्धा तीच मागणी केली. पण दुर्दैव आहे, असंवेदनशील व्यक्ती ज्यावेळेस अशा पदावर काम करतात त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. हे आता सिद्ध झालेलं आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेल टंचाई आहे. शेतीच्या कामांसाठी सुद्धा मशागतीसाठी लागणार डिझेल मिळत नाही. अडचण आहे शेतकऱ्यांच्या राहण्यात आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धारच आता सरकारने केला असं म्हणायला हरकत नाही. कारण आता त्या शेतकऱ्यांसाठी काय करणार? बघा, आचारसंहिता आली. जूनमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी देऊ आणि JR काढू. घोषणा झाली, अद्याप त्या संदर्भातला स्पष्ट JR निघालेला नाही. आणि आज जी परिस्थिती निर्माण झाली डिझेल पेट्रोलच्या संदर्भात, उद्या शेती उद्ध्वस्त होणार आहे, शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. शेतकऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकारच आता संपला नाही अशी परिस्थिती या सरकारने आणून ठेवलेली आहे. उद्या कशी हंगाम करणार? खताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होणार आहे. खतं मिळणार नाहीत. 25% खतं उपलब्ध होतील असे केंद्रातले नेते आणि मंत्री सांगतात सरकारमध्ये. आणि आता तर डिझेल पेट्रोलमुळे नांगरणी होणार नाही, मशागत होणार नाही. पूर्व जी काही शेतीची मशागत व्हायला पाहिजे ते होणार नाही. मग शेतकऱ्यांच्या शेतात ते काय करतील? कसे करतील? कशी शेती करतील? हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. सर्वच उद्ध्वस्त होत आहे. देश उद्ध्वस्त होत आहे, शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, उद्योग उद्ध्वस्त होत आहेत. इन्व्हेस्टरनी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या देशातून पैसा काढण्याचं काम सुरू केलेलं आहे. आतापर्यंत 2.25 लाख करोड रुपये या देशातून काढून सुरक्षित स्थळी ते पैसे तिकडे घेऊन जात आहेत. म्हणजे इन्व्हेस्टर सुद्धा आता पलायन करत आहेत. इतकं गंभीर विषय देशापुढे निर्माण झाला आहे. एक फार मोठा गंभीर संकट आहे. आणि या संकटामध्ये पंतप्रधान परदेशाच्या बाहेर फिरत आहेत. तिकडे बाहेर देशात जाऊन इटलीच्या पंतप्रधानावर फोटोशूट होत आहे. आणि हे जर पाहिलं तर गांभीर्य कसलंच आहे. तरुण रस्त्यावर उतरतो आहे, शेतकरी उद्ध्वस्त होतो आहे, उद्योग उद्ध्वस्त होत आहे, आदिवासींचे हाल आहे, कुपोषणाचं प्रमाण वाढलं आहे, कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. फार वाईट परिस्थिती या देशामध्ये. फक्त यांना निवडणुका लढणे, निवडणुका जिंकणे, त्यासाठी वाटेल ते करणे, याच्या पलीकडे नजरेत यांचा देश नाही. आणि त्यासाठी 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून मताची पोळी शेकणं, भाजणं आणि ते त्या पद्धतीनं काम करणं असंच सरकारचं काम. काँग्रेस पार्टीची चर्चा खूप सुरू होती. त्यांचा एक सॅम्पल अकाउंट जे आहे ते बंद करण्यात आलं. त्या पद्धतीने सुद्धा तरुणाची एक वेगळी मोहीम पाहिली. आता तरुणांनी असं काही कुणाला टार्गेट करून त्यांनी सिस्टमच्या विरुद्ध जे काही आहे सिस्टमच्या विरुद्ध त्यांनी त्यांच्या तरुणांच्या या माध्यमातून मत व्यक्त होत आहे. आणि तो घाबरण्याचं काय कारण आहे सरकारला?
ज्या वेळेस अशा त्यांचं एक सँडल बॅन केलं जातं किंवा त्याला थांबवलं जातं, याचा अर्थ असा आहे की सरकारच्या मनामध्ये भीती आहे. तरुण रस्त्यावर उतरला तर आमची काय गती होईल, आणि ते होणारच आहे, आज नाही उद्या होणार आहे. ज्या पद्धतीने तरुणाईला उद्ध्वस्त करण्याचं काम, बेरोजगारी ज्या पद्धतीने वाढते आहे, हाताला काम नाही, केवळ घोषणाबाजी, हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, एवढ्या करून काही तरुणांचं आता पोट भरणार नाहीये. तरुणांच्या हाताला काम मिळालंच पाहिजे. कारण आणि तरुणांना ज्यावेळेस काकुरूच म्हटलं जातं त्या सर्वोच्च पदावर बसून त्याची तुलना त्या ठिकाणी केली जाते. तरुणामध्ये जो राग आहे तो राग उफाळून येतोय. पण सरकार का घाबरतोय, तर सरकारचा एकूणच कारभार जो आहे या सगळ्या तरुणांच्या विरोधात जी सिस्टम तयार झाली आहे ती पूर्ण भ्रष्ट झालेली आहे. आणि त्यामुळे घाबरून ते जरी आपला त्यांचा बंद केला असेल, पण त्यामुळं ह्या तरुणाचा आवाज ते दाबू शकणार नाही. आता तरुण रस्त्यावर उतरून यांचा बंदोबस्त करायची हे सगळे वाट बघत आहेत का, हाच खरा प्रश्न सरकार पुढे. मनोज जरांगेंनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आज प्रसाद लाड खरं तर त्यांची भेट घेऊन समजून घेणार आहे. कसं पाहता तुम्ही याकडे वारंवार? आता मी काही त्या संदर्भात बघितलं नाही. आता त्यांच्या आंदोलनाच्या मागण्या काय आता प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे. कोण आंदोलन करत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण तो एक आहे की कोणाला काय द्यावं, आता त्यांचा सरकारचा निर्णय आहे. कोण सरकारने यांनाही बनवणं त्यांनाही बनवणं, बनवाबनवीचा खेळ करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. यांनाही बनवतात त्यांनाही बनवतात, त्यांच्याशी चर्चा करतात, त्यांच्याशी चर्चा, तुलाही देऊ म्हणतात, ह्यालाही देऊ म्हणतात, आणि द्यायचं कोणालाच नाही. म्हणजे ही फसवणूक आहे. एक पिक्चर होतं अशी ही बनवाबनवी, ही सगळी बनवाबनवी आहे. आणि यामुळे याचा उद्रेक सगळ्याच समाजात दिसणार आहे. खरं कुठेतरी राष्ट्रवादीचे लोक जे आहेत ते शिवसेनेच्या संपर्कात असा दावा केला जातो. काही दिवसापूर्वी आलं होतं का ते भाजपच्या मुख्यमंत्र्यांशी बोलते. काय चालू आहे आता शिवसेनेत, काय चालू आहे राष्ट्रवादीत, काय चालू आहे, येणाऱ्या काही दिवसात फार काही वेळ बघायची वाट बघायची येणार नाही. लवकरच या संदर्भात जे काही होणार आहे ते दिसणार आहे. फार फाटाफूट करून यांना खरं तर मित्रपक्षाचा वापर करून सरकारमध्ये फेकून देणं, वापर करून, एवढंच भारतीय जनता पक्षाचं काम आहे. ज्यांनी त्यांच्यामध्ये आज काही राष्ट्रवादीमध्ये जे चाललं आहे, शिवसेनेमध्ये चाललेलं आहे, तर हे पुढच्या काही दिवसामध्ये स्फोटक परिस्थिती या दोन पक्षामध्ये निर्माण झालेली दिसते.